हॅलो डिअर स्टुडंट्स. तर गेल्या क्वेश्चन्स मध्ये आपण रूट्स फाइंड आउट केले होते पर्टिक्युलर व्हेरिएबल एक्स साठी. तर हे पण क्वेश्चन रिलेटेड विथ रूट्सच आहेत. ठीक आहे, पीवायक्यू मध्ये आलेला क्वेश्चन आहे. तर याचं सोल्युशन तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. ओके, तर पीवायक्यू मधला क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. सोल्युशन, तो क्वाड्रॅटिक इक्वेशन काय, एक्स टू द पॉवर 7 प्लस एक्स टू द पॉवर 4 प्लस एक्स क्यूब प्लस 1 इक्वल्स टू 0. तर या दोन टर्म्स मधून, फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, या दोन टर्म्स मधून मी एक्स टू द पॉवर 4 कॉमन घेतला, तर ब्रॅकेट मध्ये काय रिमेनिंग राहणार, एक्स टू द पॉवर 3 प्लस 1. कारण की तुम्हाला हे माहित आहे, ए टू द पॉवर एम, ए टू द पॉवर एन ची किंमत काय राहते, ए टू द पॉवर एम प्लस एन. ठीक आहे, या दोघांचं ऍडिशन समजा मल्टिप्लिकेशन केलं तर पॉवर्स ऍड होतात आणि मला किती पॉवर भेटणार, 7. ओके, हे कशासाठी करत आहे, फॉर फाइंडिंग द रूट्स. ओके, त्याच्यानंतर प्लस 1 कॉमन घेऊ शकतो या ब्रॅकेट मध्ये, या ब्रॅकेट मधून 1 कॉमन करू शकतो आणि एक्स क्यूब प्लस 1 हे व्हॅल्यू लिहू शकतो. आता इथं दोन कॉमन ब्रॅकेट दिसतात, एक्स क्यूब प्लस 1. ओके, तर त्याला ब्रॅकेटच्या बाहेर किंवा सेपरेटली लिहू शकतो, कॉमन ब्रॅकेट लिहू शकतो मी, एक्स क्यूब प्लस 1 आणि ब्रॅकेट मध्ये रिमेनिंग टर्म काय, एक्स टू द पॉवर 4 प्लस 1 इक्वल्स टू 0. हिअर Here x cube plus 1 equals to 0 or x to the power 4 plus 1 equals to 0. ठीक आहे, असं लिहू शकतो मी दोन ब्रॅकेट्स. समजा तुम्हाला रूट फाइंड आउट करायचं असेल व्हेरिएबल, दोन ब्रॅकेट साठी मी काय सबस्टिट्यूशन करू शकतो किंवा लिहू शकतो इक्वेशन, एक्स क्यूब प्लस 1 अँड एक्स एक्स टू द पॉवर 4 प्लस 1. आता मी काय कन्सिडर करणार, हा वाला सोल्युशन सॉल्व्ह करतो, एक्स क्यूब प्लस 1 मला इक्वेशन सॉल्व्ह करतो फॉर व्हेरिएबल एक्स, कन्सिडरिंग considering x cube plus 1 equals to 0. Considering x cube plus 1 equals to 0. त्याच्यानंतर नेक्स्ट काय करणार मी, एक्स क्यूब इक्वल्स टू मायनस 1 म्हणजे एक्स इक्वल्स टू मायनस 1 टू द पॉवर 1/3. म्हणजे इथं तुम्हाला -1 टू द पॉवर 1/3 चे तुम्हाला काय फाइंड आउट करायचे आहेत, रूट्स फाइंड आउट करायचे आहेत, रूट्स फाइंड आउट करायचे आहेत. चलो नेक्स्ट, नाउ वी कॅन राईट. आता -1 ला मी इन टर्म्स ऑफ पोलर फॉर्म कसं लिहू शकतो, वी कॅन राईट -1 as -1 equals to r in bracket cos theta plus I sin theta. लक्षात आलं, वेअर r ची किंमत अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लिहू शकतो. आता ह्या व्हॅल्यू साठी माझं एक्स ची किंमत किती राहणार, -1, वाय ची किंमत 0 राहणार, बरोबर का. मी म्हणजे -1 ला कसं एक्सप्रेस करू शकतो, -1 प्लस 0 टाइम्स ऑफ आय. म्हणजे इथं माझं एक्स व्हेरिएबल आहे -1 आणि वाय व्हेरिएबल आहे 0. लक्षात आलं का. तर -1 च रिअल पार्ट काय राहणार आहे, किंवा एक्स व्हेरिएबल काय राहणार आहे, -1 अँड वाय व्हेरिएबल ॲज 0 फॉर -1 व्हॅल्यू. फॉर -1 व्हॅल्यू एक्स ची किंमत किती, -1 आणि वाय ची किंमत 0 राहणार आहे, लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन केलं तर काय भेटणार तुम्हाला, -1 चा स्क्वेअर प्लस 0 चा स्क्वेअर. म्हणजे इथं व्हॅल्यू किती येईल, आर ची किंमत 1. त्याच्यानंतर थीटा, त्याला आर्ग्युमेंट म्हणतो, टॅन इनव्हर्स ऑफ वाय बाय एक्स. आता वाय ची किंमत किती आहे, वाय ची किंमत आहे 0 डिवायडेड बाय -1. मग हे व्हॅल्यू बघा, व्हॅल्यूज कुठे आहेत, व्हॅल्यूज सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. म्हणजे मी थीटाची किंमत ऍज अ पाय घेऊ शकतो, कारण की नेगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ एक्स व्हेरिएबल आहे. मग कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे ते, सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे, बघा ना. आता y0 म्हणजे ह्याच लाईनवर राहणार, -1 फॉर एक्झाम्पल, इथं तरी -1 आहे. ठीक आहे, बट रोटेशन घेताना आपण थीटा असा रोटेट करतो, फर्स्ट क्वाड्रंट टू सेकंड क्वाड्रंट शिफ्ट करताना. मग डायरेक्टली तर माझ्या थीटाची किंमत किती येणार, पाय. कारण की इथं 0 π/2 आणि पाय राहतो अँगल, माहित आहे ना रेडियन मध्ये. तर मी ऍज्युम किती व्हॅल्यू किती कन्सिडर करणार आहे थीटाची किंमत, ऍज अ पाय. ओके, लक्षात ठेव. देअरफॉर -1 ची किंमत 1 इन ब्रॅकेट cos पाय प्लस आय साइन पाय लिहू शकतो, बरोबर आहे. कारण की माझ्याकडे कोणता फॉर्म आहे, माझ्याकडं पोलार फॉर्म आहे, लक्षात ठेवा. माझ्याकडे कोणता फॉर्म आहे, पोलार फॉर्म आहे.
ओके. देअरफोर त्याच्यानंतर आता जनरल फॉर्म पण लिहू शकतो तुम्ही. ठीक आहे. जनरल फॉर्म काय यायचं? जनरल फॉर्म तुम्हाला सांगितला होता -1 इक्वल्स टू कॉस ऑफ 2k पाय प्लस पाय प्लस आय साइन ऑफ 2k पाय प्लस पाय. ओके. तर हा झाला तुमचा जनरल फॉर्म. कसं काय? कारण की आपल्याला रूट्स फाइंड आउट करायचे आहेत ना. फ्रॅक्शन मध्ये आहे पॉवर, तर त्याच्यासाठी जनरल फॉर्म कंपल्सरी लिहावं लागेल. कसं लिहायचं बेटा? तर अँगल मध्ये किती अमाउंट ऑफ व्हॅल्यू ऍड करायचं तुम्हाला? 2k पाय. अँगल मध्ये 2k पाय तुम्हाला ऍड करावं लागेल, दोन्ही कॉस आणि साइनच्या फंक्शन्स मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर टेकिंग टेकिंग 1/3 power on both side. Taking 1/3 power on both side. आता 1/3 पॉवर कसं काय? कारण की माझं जे व्हेरिएबल आहे एक्स, त्याचं व्हॅल्यू जे आहे -1 to the power 1/3 आहे. ठीक आहे. मग त्याच्यासाठी मला इथं पॉवर किती पाहिजे? 1/3 पाहिजे दोन्ही साईड. तर -1 to the power 1/3 असं लिहावं लागेल, इक्वल्स टू कॉस ऑफ 2k पाय प्लस पाय प्लस आय साइन ऑफ 2k पाय प्लस पाय. आता पॉवर किती आहे इथं? 1/3. पॉवर किती राहणार? 1/3. नाव बाय युजिंग डी मोवियर्स थेरम. डी मोवियर्स थेरम. थेरम काय सांगते? कॉस थीटा प्लस आय साइन थीटा टू द पॉवर n असेल तर ते पॉवर अँगल सोबत मल्टिप्लाय करून घ्यायचं फॉर पर्टिक्युलर फंक्शन कॉस अँड साइन. लक्षात आलं? तर हे व्हॅल्यू कुठं मल्टिप्लाय होणार? अँगल सोबत मल्टिप्लाय होणार. ओके. तर -1 to the power 1/3 इक्वल्स टू कॉस ऑफ 2k पाय प्लस पाय डिवायडेड बाय 3 येईल प्लस आय साइन ऑफ 2k पाय प्लस पाय डिवायडेड बाय 3 येईल. लक्षात आलं? ठीक आहे. आता आपल्याला रूट्स फाइंड आउट करायचे फॉर व्हेरिएबल एक्स. नाव ह्याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करा किंवा इथं ए कन्सिडर करा. फॉर किंवा इथं लिहून घ्या बेटा, एक स्टेटमेंट लिहून घ्या वेअर के इक्वल्स टू 0 1 2. मी सांगितलं होतं फ्रॅक्शन बघून घ्यायचं, पॉवरच्या डिनॉमिनेटर मध्ये बघायचं. 3 आहे ना, एक कमी करायचं म्हणजे के ची किंमत 0 1 2 एवढे व्हॅल्यूज फाइंड आउट. किंवा असं तुम्ही लॉजिक लक्षात ठेवा, आपण रूट 0 पासून स्टार्ट करतो. तर किती रूट्स फाइंड आउट करायचे? तर डिनॉमिनेटर मध्ये 3 आहे. 3 रूट्स कसे येणार? 0 1 2. लक्षात आलं? 0 1 2. 4 असेल तर 0 1 2 3. 5 असेल तर 0 1 2 3 4. ओके. फॉर k इक्वल्स टू 0 फ्रॉम इक्वेशन. ठीक आहे. फ्रॉम इक्वेशन ए मी काय लिहू शकतो रे? एक्स नॉट ची किंमत. ओके. कारण की हे व्हेरिएबल कशाच्या रिलेटेड आहे? एक्सच्या रिलेटेड आहे. आणि आपण के कुठं फाइंड आउट करायला, म्हणजे एक्स कुठं फाइंड आउट करायला? ऍट के इक्वल्स टू 0 म्हणजे एक्स नॉट इक्वल्स टू, इथं 0 सबस्टिट्यूशन केलं तर पाय बाय 3 कॉस पाय बाय 3 प्लस आय साइन पाय बाय 3. हा झाला फर्स्ट रूट. फॉर के इक्वल्स टू 1 फ्रॉम इक्वेशन नंबर ए. मग x1 ची किंमत किती येईल? इथं 1 सबस्टिट्यूशन करा या इक्वेशन मध्ये, ए च्या इक्वेशन मध्ये. मग 2 into 1 2 येईल, 2 पाय प्लस पाय म्हणजे 3 पाय डिवायडेड बाय 3 आहे, तर इथं पाय कॉस पाय प्लस आय साइन पाय. बरोबर? कॉस पाय प्लस आय साइन पाय येणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ना, फॉर के इक्वल्स टू 2 फ्रॉम इक्वेशन ए. x2 ची किंमत किती येईल? आता 2 सबस्टिट्यूशन करा, 2 into 2 4 4 पाय प्लस पाय म्हणजे 5 पाय डिवायडेड बाय 3 येईल. कॉस 5 पाय. ठीक आहे. 5 पाय प्लस आय साइन 5 पाय डिवायडेड बाय 3. कॉस 5 पाय डिवायडेड बाय 3 प्लस आय साइन 5 पाय डिवायडेड बाय 3. हे झाले तुमचे रूट्स, जे की आपण इझिली फाइंड आउट केलेलं आहे. आता राहिलं रिमेनिंग एक्स टू दी पॉवर 4 प्लस 1. तर हे तुमच्यासाठी होमवर्क आहे तुमच्यासाठी.
तर तुम्ही काय करायचं, हा होमवर्क कम्प्लीट करून मला कमेंट बॉक्स मध्ये आन्सर सांगायचे. x0, x1, x2 आणि x3 च्या व्हॅल्यूज फक्त मी सिम्प्लिफाय करून देणार आहे. x टू दी पॉवर 4 प्लस 1 इक्वल्स टू 0 म्हणजे x टू दी पॉवर 4 इक्वल्स टू -1 म्हणजे x टू दी पॉवर म्हणजे x इक्वल्स टू -1 टू दी पॉवर 1/4 म्हणजे इथं रूट्स कोणते भेटणार आहेत, x0 चा रूट भेटणार, x1 चा रूट भेटणार, x2 चा रूट भेटणार आणि x3 चा रूट भेटणार आहे. तर हे चारही रूट्स तुम्हाला भेटणार आहेत फॉर दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, जे की तुम्हाला होमवर्क साठी राहणार आहे. ठीक आहे, समजलं का इथपर्यंत? काय डाऊट? आय थिंक हा क्वेश्चन एकदम सोपा होता. फक्त इथं तुम्हाला सिम्प्लिफाय करून घ्यायचे, पहिले ब्रॅकेट्स फॉर्म करायचे, त्याच्यानंतर हे जे प्रोसिजर आहे अगोदरच आपण केलेलं आहे अगोदरच्या प्रिव्हियस क्वेश्चन्स मध्ये, तर ते एकदा तुम्ही व्ह्यू करा. त्याच्यानंतर हा वाला क्वेश्चन समजा तुम्हाला या क्वेश्चन्स मध्ये डाऊट येत असतील तर ते व्हिडिओ व्ह्यू करायचा आहे. आणि ज्यांनी व्ह्यूज नाही केला तर स्टार्टिंग पासून बघा, म्हणजे सगळ्या कॉम्प्लेक्स नंबरचा कन्सेप्ट वगैरे तुम्हाला डाऊट्स वगैरे ते क्लिअर होणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. चल. आता नेक्स्ट मी क्वेश्चन्स तुमच्या हायपरबोलिक फंक्शन्स वर डिपेंड राहणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर किंवा कॉम्प्लेक्स फंक्शन्स तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येणार आहेत. आणि ते क्वेश्चन्स मी नेक्स्ट व्हिडिओ किंवा नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊन येणार आहे. तोपर्यंत थँक्यू.